हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार. लेट्स सी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेसेजेस घेत आहोत तुमच्या पर्सनकडून. जे कोणी तुमच्या मनामध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी सध्या काय थिंकिंग सुरू आहे त्यावरती आपण काही मेसेजेस घेत आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, लेट्स सी. Messages from your person. Thank you for your stand in my favor. तर तुमचे पर्सन तुम्हाला इथे म्हणत आहे थँक्यू की तू माझ्या बाजूने उभी राहिलीस, तू माझ्या बाजूने उभा राहिलास, तर त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आय फील यू डोंट नीड मी एनीमोर. तर तुमचे पर्सन तुम्हाला इथे सांगत आहे की त्यांना असं वाटत आहे की आता तुम्हाला त्यांची गरज नाही राहिली. आय हाईड माय फिलिंग्स फॉर यू. माझ्या जे काही ट्रू भावना होत्या, प्युअर भावना होत्या, ज्या खऱ्या माझ्या भावना होत्या, मी तुझ्यापासून लपवून ठेवल्या. आय एम डाईंग फॉर यू, कम बॅक प्लीज. कुणीतरी ते म्हणत आहे की आय एम डाईंग फॉर यू, माझा जीव जात आहे, प्लीज कम बॅक, लवकर ये. आय फेल टू एक्सप्रेस माय ट्रू फिलिंग्स फॉर यू. मी माझ्या ज्या काही खऱ्या भावना होत्या त्या तुला सांगण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी मी एवढा त्यावेळेस योग्य ठरलो नाही किंवा मी चुकलो. त्यावेळेस मी सांगू शकलोच नाही किंवा शकले नाही, कोणी असू शकतो, मेल फिमेल. यू फेल टू कीप अ बॅलन्स बिटवीन युअर पॅरेंट्स अँड मी. तुझ्या घरच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये तू बॅलन्स ठेवायला बिलकुल त्यावेळेस चुकलीस. तू एकदम चुकला किंवा चुकली, कोणी असू शकतो. यू फेल झालेले. त्यानंतर आय विश आय कुड टेक माय वर्ड बॅक असू शकतं. खूप जास्त तुम्हाला बोलण्यात आलेलं आहे, टाकून बोलण्यात आलेलं आहे. तर ती व्यक्ती म्हणत आहे की मी जर माझे शब्द मागे घेऊ शकलो असतो तर खूप चांगलं झालं असतं. आय कॅन्ट लाईव्ह विदाउट यू. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माय वर्ल्ड रोम अराउंड यू. माझं सगळं जग फक्त तुझ्या भोवतीच फिरतंय. आय विश आय कुड ट्रीट यू बेटर. काहीतरी वादविवाद झालेले आहेत, भांडणं झालेले आहेत, त्यामुळेच हे सर्व असे मेसेजेस येत आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की मी त्यावेळेस कदाचित चांगलं वागलो असतो तर बरं झालं असतं, वागले असते तर बरं झालं असतं. मेल फिमेल कोणी असू शकतो, चांगलं वागत जा बाबा. आय वॉन्ट टू रिकन्साईल. तर रिकन्साईल करण्याची इच्छा आहे. पुन्हा जे काही ब्रेकअप झालेलं आहे ते पुन्हा त्यामध्ये सुरुवात करण्याची तयारी आहे. तर बघा तुम्ही, मग सुरुवात करायची आहे का नाही करायची तुमचं तुम्ही बघा. थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. एवढं सगळं आहे. थँक्यू फॉर आय हाईड माय फिलिंग्स अँड मग काय एवढं सगळं वादविवाद आहे ते कळत नाही. थँक्यू फॉर बिंग पार्ट ऑफ माय लाईफ. तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस, त्याबद्दल खूप 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 थँक्यू, धन्यवाद. थँक्यू शिवजी फॉर दिस मॅसेज. आय वॉन्टेड टू टीच यू अ लेसन. माहिती नाही, कुणीतरी म्हणतंय की मला तुला एखादा तरी धडा शिकवायचाच आहे. ओके, आय वॉन्टेड टू टीच यू अ लेसन. मी एक धडा शिकवणार आहे. मे बी टीचर असू शकतात ते. आय डू लव्ह यू. मी तुझ्यावरती आय विश कुड ऑफर यू अ बेटर रिलेशनशिप. मी तुझ्यासाठी चांगलं एक असं रिलेशनशिप जे कुठे जगात नाही असं मी तुझ्यासाठी ऑफर करण्याची माझी इच्छा आहे. माझी म्हणजे तुमच्या पार्टनर कोण असतील त्यांची इच्छा आहे. आय विश आय कुड ऑफर यू अ बेटर रिलेशनशिप. म्हणजे असं रिश्ता, असं नातं कधीच कोणाच्या जीवनात नव्हतं असं. अरे बापरे, कोणीतरी असंही म्हणत आहे आय डोंट ट्रस्ट यू एनीमोर. असू शकतं तुमचा काही विश्वासघात केलेला आहे किंवा काही झालेलं आहे असं. त्यामुळे ती व्यक्ती जी आहे ती आता ट्रस्ट ठेवण्याची इच्छा नाही. काहींच्या बाबतीत असू शकतं, मे बी 50%.
आय विश आय कुड ट्रीट यू, हे झालंय ना. कम बॅक इन माय लाईफ. ओके, परत ये माझ्या जीवनामध्ये. आय एम वेटिंग फॉर यू, प्लीज कम बॅक. यू आर नो मोर निडेड. कोणीतरी काहीतरी झालेलं आहे वादविवाद, त्यामुळं रागामध्ये असं म्हणत आहे. बट इट्स नॉट ट्रू फिलिंग फॉर हार्ट. ही कोणाच्याही हृदयातील भावना असू शकत नाही की यू आर नो मोर निडेड इन, मला तुझी गरज नाही. हे रागामध्ये म्हटलेलं आहे. आय कांट, हां हे खरं आहे. आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. तुझ्याशिवाय मी माझ्या जीवनाचं विचारच करू शकत नाही. प्लीज कम बॅक. आय फील सॉरी. मी नाही, तुमचे पार्टनर. आय फील सॉरी फॉर डाउटिंग ऑन यू. मी तुझ्यावर संशय घेतला त्याबद्दल सॉरी. एव्हरी मुमेंट स्पेंट विथ यू इज अ प्रेशियस फॉर मी. तुझ्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप जास्त प्रेशियस आहे, मौल्यवान आहे. व्हेरी प्रेशियस. ओके, आणखी 2-3 मेसेजेस घेऊया आपण. डिवाइन प्लीज. ओके, यू टच माय हार्ट. यू टच माय हार्ट. तू माझ्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. मे बी सोलमेट असण्याची शक्यता आहे. यू बोथ नो हुज फॉल्ट इट वॉज. आपल्या दोघांनाही माहिती आहे चूक कोणाची आहे. बरोबर आहे, दोघांना पण माहिती असतं चूक कोणाची आहे. वी बोथ नोज हू फॉल्ट इट वॉज. कोणाची चूक होती आपल्या दोघांना माहिती आहे. आणि लास्ट मेसेजेस घेऊया आपण. माय लव्ह इज अनकंडिशनल. अनकंडिशनल मीन्स त्याच्यामध्ये कुठलीच कंडिशन नाही. माय लव्ह इज अनकंडिशनल. सोल कनेक्शन आहे बाई, नक्की सोल कनेक्शन आहे. त्यामुळेच हे असे मेसेज आलेले. बॉटमची एनर्जी काय होती? ओके, ठीक आहे. एवढे मेसेजेस आपण घेऊया. मे बी काही तुमचे स्वप्न मोठे असतील, बट ती व्यक्ती सध्या पूर्ण करू शकत नाही. सो बॉटमची एनर्जी होती आय कांट अफोर्ड युअर ड्रीम्स. तर मी तुझे कदाचित स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, असं ही गिल्टी भावना सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, असू शकतं. हे तुमच्या पर्सनचे विचार आहेत. नेक्स्ट टाइम आपण तुमचे विचार घेऊया तुमच्या पर्सनच्या विषयी. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा, लाईक करा. ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवी आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.